मी सुप्रिया बोंद्रे. हिवाळा स्पेशल आज मी गाजराचा हलवा बनवला. त्याच्यासाठी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून साळून घेतले. त्यानंतर सर्वात कठीण काम म्हणजे मी गाजर 20 मिनिट किसून घेतले. सर्व गाजर व्यवस्थित किसून झाल्यानंतर मी गाजराचा हलवा बनवण्यासाठी घेतला. त्याच्यासाठी किसलेलं गाजर, 1 वाटी खवा, साखर आणि काजू बदाम मी थोडेसे मिक्सरमध्ये फिरवले, त्याच्यामुळे ते असे झाले. तुम्ही बारीक चॉपसुद्धा करू शकता. नंतर कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकलं. तुपामध्ये जेवढं काही गाजर आपण किसले होते ते सर्व टाकून दिले आणि सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित असं ते मिक्स केले, परतवण्यासाठी ठेवले. गाजर मी गाजरातलं पाणी संपेपर्यंत एकदम मीडियम गॅसवर छान असं लालसर कलर येईपर्यंत, त्याचा सुगंध पसरेपर्यंत मस्त असं परतून दिलं. तुम्ही बघू शकता एकदम माझं गाजर असं ड्राय झालं होतं. नंतर त्याच्यामध्ये मी 1 किलो गाजरसाठी जवळजवळ पाव लिटर दूध टाकलेलं, अंदाजानेच टाकलेलं. तुम्हीसुद्धा तुमच्या अंदाजाने टाकू शकता. दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं सर्व दूधसुद्धा मिक्स करून घेतलं आणि मस्त गाजर असं दुधामध्ये शिजवण्यासाठी ठेवलं. मस्त गाजर दूध एकदम पूर्ण संपून गेल्यानंतर, थोडंसं ड्राय झाल्यानंतर, मस्त असं गाजर शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर टाकली. साखरसुद्धा मी अंदाजेच टाकली आहे. तुम्हाला जितपत गोड लागतं तितपत तुम्ही साखर ॲड करू शकतात. नंतर व्यवस्थित असं साखर टाकल्यानंतर पुन्हा सर्व गोष्टी मिक्स करून घेतल्या. छान असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलचीची पूड जवळजवळ अर्धा चम्मच टाकलेली. ती सर्व व्यवस्थित अशी पसरवली आणि तेही नंतर मिक्स केलं. छान मिक्स करून झाल्यानंतर वेलचीचा मस्त असं सुगंध येईपर्यंत मी परतवत राहिले आणि नंतर त्याच्यामध्ये जो खवा घेतला होता तो ॲड केला. खवाही टाकल्यावर तोही सर्व व्यवस्थित मिक्स करून जवळजवळ 3 ते 4 मिनिट तोही शिजून दिला आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण काजू बदाम कट केले होते ते ॲड केले आणि छान असं पुन्हा मीडियम गॅसवर असं मस्त असं गाजर मी शिजवून दिलं. छान असं माझं गाजर शिजून झालं होतं. नंतर मी पुन्हा त्याच्यावर 1 चम्मच तूप ॲड केलं आणि तुम्ही बघू शकतात मस्त असं माझा गाजराचा हलवा तयार झालेला. हा हलवा एकदम चुटकीसर संपतो, पण बनवण्यासाठी खूप लेंदी आहे, पण खरंच सांगते खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.